तर नमस्कार मंडळी, पेपर संपल्यानंतर मी चाललो होतो सुट्टीला गावाकडे. तर मंचरपर्यंत आपल्याला एका मित्राने लिफ्ट दिली आणि पोहोचलो मंचर बस स्टँडला. मग थोड्या वेळातच मला संगमनेरकडे जाणारी बस मिळाली. आज पण नेहमीप्रमाणे बसायला जागा नव्हती. मग आळे फाटा स्टँडला बसण्यासाठी जागा भेटली. थोडं पुढे आल्यानंतर बस इथं नाश्त्यासाठी थांबली होती. जे कोणी पुणे नाशिक हायवेवर बसने प्रवास करत असेल त्यांना हे हॉटेल नक्कीच माहित असेल. मग तिथं घेतला मस्तपैकी एक चहा. चंदनपुरी घाटात एका लेनचं काम चालू होतं, त्याच्यामुळे एकच लेन वर्किंग मध्ये होता. मग पोहोचलो संगमनेर स्टँडला. 1 तास थांबलो पण काय नेवासा बसच भेटत नव्हती. मग काय श्रीरामपूर बसमध्येच बसलो, पण आपल्याला भेटलं फ्रंट सीट. मग काय विषय आहे का, पुढच्या रोडला ट्रॅफिक जाम झालं होतं, त्याच्यामुळे बस परत रिव्हर्स घ्यावा लागली. त्याच्यामुळे पलीकडे पण भरपूर ट्रॅफिक जाम झालं होतं. मग दुसरा रस्ता निवडला, पण मग त्याला मोकार ट्रॅफिक जाम. मग पोहोचलो श्रीरामपूर बस स्टँडला आणि मग तिथून बसलो मी पाथर्डी बसमध्ये. काढलं नेवाशापर्यंतचं तिकीट, कारण की पाचेगाव फाट्याचा स्टॉप नाहीये. मग उतरलो फाट्यावर. तोपर्यंत अण्णा मला घ्यायला फाट्यावर येऊन थांबले होते आणि मग पोहोचलो घरी. तर भाचा दारातच वाट पाहत होता, पण वाट मामाची नाही तर मामाने आणलेली गिफ्टची पाहत होता. पण अनबॉक्सिंग व्हिडिओ करण्याआधीच गिफ्टची अनबॉक्सिंग झाली होती, कारण की तो त्या गिफ्टची वाट 10-12 दिवसापासून पाहत होता, कारण की ते गिफ्ट माझ्याकडे होतं.